नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण Google फॉर्म कसा बनवायचा हे अभ्यासणार आहोत. Google फॉर्मचा वापर करून आपण क्विज बनवू शकतो, एक्झाम पेपर तयार करू शकतो किंवा जर आपल्याला सर्वे करायचा असेल तर आपण प्रश्नावली बनवू शकतो. आणि Google फॉर्मचा वापर केल्यामुळे आपला वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि श्रम या तीनही गोष्टींची बचत होत असते. मग Google फॉर्म कसा बनवायचा ते बघूयात. Google फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुमचं Google अकाउंट, Google खाते असावं लागतं. मग तुमचं लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या डेस्कटॉपवरती किंवा मोबाईलमध्ये आधी क्रोम वरती जाऊन तुम्ही Google अकाउंट वरती साइन इन करून घ्यायचं किंवा आपलं Google अकाउंट आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये असतंच. त्यानंतर इकडे राईट कॉर्नरला हे 6 डॉट असतात, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं किंवा दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही फक्त Google फॉर्म्स असं टाईप करायचं, त्यानंतर क्लिक करायचं, त्यानंतर ब्लँक टेम्पलेट्स येऊन जातात किंवा रेडी टेम्पलेट्स येतात. मग अशा प्रकारे तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी अशी एक लिस्ट येते, तिथे खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथे फॉर्मचं साइन येतं. या फॉर्मच्या साइन वरती तुम्ही क्लिक करायचंय. हा लोगो इथं आयकन येतो, त्याच्यावरती आयकन वरती क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारे विंडो तुम्हाला ओपन झालेली दिसेल. मग या ठिकाणी काही रेडी टेम्पलेट्स ऑलरेडी दिलेले आहेत, तुम्ही त्यांचा सुद्धा वापर करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. आज आपण ब्लँक टेम्पलेट घेऊन तो कसा एडिट करायचा ते आपण शिकणार आहोत. आता ब्लँक फॉर्म वरती आधी क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारे विंडो ओपन होईल. मग आपल्याला टायटल, सबटायटल आणि डिस्क्रिप्शन हे सगळं लिहून घ्यायचंय. टायटल मध्ये तुमच्या परीक्षेचा टॉपिक काय आहे, विषय काय आहे किंवा सर्वे कुठल्या गोष्टीचा करायचा आहे तो टॉपिक तुम्ही लिहायचा, सब टॉपिक तुम्ही लिहायचा. त्यानंतर डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन सुद्धा तुम्ही लिहू शकता. जर परीक्षा असेल तर परीक्षे संदर्भात काही सूचना असतील तर त्या तुम्ही लिहू शकता. आता या ठिकाणी मी आर्टिकल्स वरती परीक्षा घेणार आहे म्हणून मी आर्टिकल्स इन इंग्लिश ग्रामर असं लिहिलं. आणि या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये मला टाकायचं होतं की चूज एनी ऑप्शन, एनी वन ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन मला या ठिकाणी द्यायच्या होत्या, त्याच्यामुळे मी या ठिकाणी असं टाईप करून घेणार होते. आता आपल्याला प्रश्न टाकावे लागतील. मग आता प्रश्न ऍड करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय. हे जे प्लसचं साइन आहे या प्लसच्या साइन वरती तुम्ही क्लिक करायचं. प्लसचं साइन आल्याच्या नंतर या ठिकाणी इथे ड्रॉपडाऊन लिस्ट येते. या ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये तुम्हाला शॉर्ट आन्सर, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, लॉंग आन्सर्स अशा प्रकारे भरपूर ऑप्शन्स दिसतील किंवा ड्रॉपडाऊन लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी दिसेल. तर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. आता मला विद्यार्थ्यांची सर्वप्रथम माहिती पाहिजे आहे, त्यांचं नाव काय, त्यांचा रोल नंबर काय, त्यांचा मोबाईल नंबर काय, त्यांचा ईमेल आयडी काय. मग त्यासाठी मी शॉर्ट आन्सर वरती क्लिक केलं आणि नेम ऑफ द स्टुडंट. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ऍड करण्यासाठी पुन्हा या प्लसच्या चिन्हावरती क्लिक केलं. दुसरा प्रश्न पण मी ऍड करून घेतला, मुलांचा मोबाईल नंबर. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रश्न ऍड करू शकता. आणि या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, शॉर्ट आन्सर की मल्टिपल चॉईस असं तुम्ही सिलेक्ट पण करू शकता. आता शॉर्ट आन्सर मी सिलेक्ट केले होते. आता मला परीक्षा घ्यायची तर मला मल्टिपल चॉईस प्रश्न सिलेक्ट करावे लागतील. मग मी शॉर्ट आन्सर आधी प्रश्न माझे फीड करून झालेत. आता मी मल्टिपल चॉईस प्रश्न फीड करेल. मी यासाठी मी आता मल्टिपल चॉईस हा ऑप्शन सिलेक्ट केला. त्यानंतर मी प्रश्न लिहिला, त्याच्यानंतर ऑप्शन सुद्धा दिले 4. मग हे 4 ते ऑप्शन्स लिहिले आहेत. आता प्रश्न दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला आन्सर की सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि त्याच्या आधी हा प्रश्न रिक्वायर्ड आहे का की रिक्वायर्ड नाही हे सुद्धा मला द्यायचं आहे. मग रिक्वायर्ड असेल तर या ठिकाणी रिक्वायर्ड वरती इथं क्लिक करायचंय. आणि एक आहे की जोपर्यंत आपण या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत आपल्याला फॉर्म सबमिट करता येणार नाही. जर रिक्वायर्ड असेल तर फॉर्म सबमिट करता येणार नाही जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही किंवा रिस्पॉन्डेंट तुम्हाला देत नाही.
आता आन्सर की वरती क्लिक करा. आन्सर की वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी पॉइंट्स पण आहेत. तुम्हाला किती मार्क द्यायचे या प्रश्नाला तर ते पॉइंट्स पण तुम्ही ठरवून घ्यायचे आणि नंतर डन वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सेटिंग्स वरती जायचं. तुम्ही सर्व प्रश्न इथे फीड करून घेतलेले आहेत. तुम्हाला 10 प्रश्न, 12 प्रश्न किंवा 15 प्रश्न किंवा 50 प्रश्न असे प्रश्न फीड केल्याच्या नंतर तुम्ही ज्या शुअर असाल की आता आपली परीक्षेचे संपूर्ण प्रश्न आपण फीडिंग केलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही सेटिंग्स वरती जायचं. त्यानंतर मेक धिस अ क्विज त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इमिडिएटली आफ्टर इच सबमिशन तुम्हाला वाटत असेल लगेच विद्यार्थ्यांनी उत्तर द्यावं, त्यांना लगेच रिस्पॉन्स द्यायला पाहिजे, तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचंय. नंतर मिक्स्ड क्वेश्चन्स, करेक्ट आन्सर्स, पॉइंट व्हॅल्यूज या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर थीम, आवश्यकतेनुसार थीम, रंग, फॉन्ट हा सुद्धा तुम्ही बदलू शकता. म्हणून थीम वरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म कसा दिसतो हे पाहण्यासाठी आय टॅब किंवा प्रिव्ह्यू टॅब आहे, त्याच्यावरती पण तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमचा फॉर्म असा दिसतो असं तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुमचा फॉर्म दिसेल. पुन्हा बॅक यायचंय. मग आता रिस्पॉन्सेस वरती क्लिक करायचंय. जेव्हा तुमचे प्रतिसादक, तुमचे विद्यार्थी तुम्हाला ही प्रश्नावली भरून देतील किंवा ही प्रश्न मंजुषा ऑनलाईन भरून देतील, मग त्यांचे रिस्पॉन्सेस कुठे कलेक्ट होतील, त्यांची उत्तर कुठे कलेक्ट होतील, तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, लिंक टू शीट्स एक्सेल शीटला इनेबल करायचंय. मग या ठिकाणी लिंक टू शीट्स वरती क्लिक केलं. त्यानंतर क्रिएट वरती क्लिक करायचंय. नंतर व्ह्यू इन शीट्स त्यावरती क्लिक करायचं. मग तुम्हाला शीट दिसेल. त्यानंतर सगळं संपूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आता शेवटचा मुद्दा सेंड वरती क्लिक करायचं. तुमचा जो फॉर्म आहे ते फॉर्मची लिंक तुम्हाला ईमेलद्वारे सुद्धा पाठवता येईल. तर इथे ईमेल आयडी टाकायचा आणि सेंड म्हणायचं, किंवा या ठिकाणी लिंक आहे या लिंक वरती क्लिक करायचं. इथे लिंक तयार होईल. लिंक तयार झाल्यानंतर तुम्ही त्या लिंकला छोटी पण करू शकता. त्या ठिकाणी ऑप्शन असतो. नंतर ती लिंक तुम्ही कॉपी करायची, त्यानंतर तुम्ही ईमेलमध्ये पेस्ट करायची. ईमेलमध्ये पेस्ट करून तुम्ही ती कोणालाही पाठवू शकता. मग तुम्ही व्हॉट्सअपच्या थ्रू किंवा तुम्ही ईमेलच्या थ्रू ही लिंक कोणालाही पाठवू शकता. आता लिंक वर क्लिक केल्याच्या नंतर प्रश्न मंजुषा विद्यार्थ्यांना तुम्ही सोडवायला सांगू शकता. आणि विद्यार्थ्यांनी व्ह्यू स्कोअर वरती जर क्लिक केलं तर त्यांना अशा प्रकारे इथे स्कोर आलेला सुद्धा दिसेल. आता ही 5 मार्काची परीक्षा घेतली होती, तर माझ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रश्नमंजुषा सोडवली, त्यांना 5 पैकी 5 इथे मार्क पडलेले. मग आता हे जे एक्सेल शीट आहे हे कुठे सेव्ह होतं ते बघण्यासाठी गुगल ड्राईव्ह वरती जा. गुगल ड्राईव्ह वरती एक्सेल शीट त्यामध्ये जा. एक्सेल शीट वरती क्लिक करा. मग अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्सेस दिसतील. आता एका विद्यार्थिनीने इथे फॉर्म भरलेला होता, त्याच्यामुळे इथे काय त्या विद्यार्थिनीचे मार्क, कुठल्या कुठल्या प्रश्नाला तिने काय काय उत्तर दिलेली आहेत हे सुद्धा दिसत आहे. अशा प्रकारे गुगल फॉर्म तयार करणं हे फार किचकट नाहीये, खूप सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर तुम्हाला सुद्धा गुगल फॉर्म हा बनवता येईल. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.